hello, hello, hello. 1 2 3 1 2 3 mic testing. Hello, 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 hello. आवाज़ आ रही है? ये कुत्ते, ये रात को बहुत मेरे पे भौंकता है. विथआउट रायडिंग जॅकेट घालायला पाहिजे होतं, थंडी वाजायला लागलेली आहे. बघू आपल्या इथे ना नवीन पेट्रोल पंप झाला आहे, पेट्रोल भरू आणि मग जाऊ पुढे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डूइंग अब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो, फायनली आज परत एकदा संडे राईड नाही, महाशिवरात्रीची राईड आहे. आणि महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही चाललो शिव टेम्पल व्हिजिट करायला. आणि शिव टेम्पल आहे कनकेश्वरचा, कनकेश्वर अलिबाग. सो आता आम्ही वाशी नाक्यावर, इथून का ते 26 किलोमीटर आहे शिव टेम्पल. आणि थोडी ट्रेकिंग पण आहे. सोबत आपल्या विपुल, व्हाईट घोड्याचा मालक आणि मागे नवीन माणूस आहे. भाई नाव काय तुझं? राहुल. कुठला तू? पेनचा? दादरचा जायचं मग पेनला राहतो. असं म्हणजे सगळी आपली दादरची गँग भरत चाललेली आहे. तर गोरक्ष काय आज आला नाही, त्याचा काहीतरी इव्हेंट आहे आणि बाकी कोण अवेलेबल नाही. सकाळी 7 वाजायला आलेत, लवकर निघायचा प्रयत्न केलेला बट नाही होत आपल्याला, तुम्हाला माहिती आहे. बघू आता खूप गर्दी असेल, आज महाशिवरात्री आहे. आणि महाशिवरात्री निमित्ताने आम्ही जरा कुठे जायचं ठरवलेलं. आणि कनकेश्वर ठिकाण बेस्ट आहे, फक्त ट्रेकिंग जास्त आहे थोडीशी नॉर्मलपेक्षा, त्यामुळे तो सीन होईल. बाकीच्यांना कसं, मी माझ्या फॅमिलीवर पण बोलत होतो बट ट्रेकिंगमुळे तो सीन होत नाही आहे. तर हे अवेलेबल होते, ते बोलले की चला जाऊ. तर गुट्टू गो चाललो आम्ही. वाशिनेकर येऊन थांबलो आणि इथे कुठेतरी चहा घ्यायचा विषय होता बट चहा नीट काय दिसत नाही. सो पुढे जाऊन कुठेतरी चहा वगैरे घेऊ आणि मग पुढच्या रस्त्याला आपण जाऊ. कसं जाऊ ते तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मस्त टेम्पल वगैरे आहे, तिथं परिसर आहे. आणि ड्रोन पण आपल्यासोबत आहे. सो काम केलं ड्रोननी तर ते पण फुल शॉट एक नंबर येतील. कारण मी सोनमचा मोबाईल आणला नाही, आपल्या मोबाईलमध्ये काल ट्राय केला, तो झाला आहे, सक्सेस झाला आहे. बट आज पण आपला प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे तो झाला पाहिजे एवढी इच्छा. आणि बस आता निघतो इथून, कारलेखिंडीत जाऊ, तिथे चहा नाश्ता करू आणि मग तुमचं काय तुम्हाला दाखवतो. तो 3 गाड्या, विपुलची रायडर, आपली ड्यूक 250 आणि हा हिरो इम्पल्स आहे का एक्सपल्स आहे? एक्सपल्स आहे. इम्पल्स पहिली ना, नाव नको खराब करू म्हणून व्हाईट घोडाच करतो मी मोस्टली. आता सांगताना कसं माझं याची रायडर बोलू माझी ड्यूक 250 आणि बोलू याचा काय एक्सपल्स आहे. चला जाऊया, राईड कंटिन्यू करू. चला इथे एक फोटो घेऊ आपला ग्रुपचा, इंस्टाला अपडेट करू. आणि इंस्टाला फॉलो नसेल केलं तर करून घ्या, कारण राईडचे जे रेग्युलर किंवा लेटेस्ट अपडेट असतात ते इंस्टाला लगेच येतात. हा व्हिडिओ तर तुम्हाला 2-4 दिवसात भेटेल, बट इंस्टाला फॉलो करून घ्या आणि लेटेस्ट अपडेट बघून घ्या. तर मित्रांनो, निघालो आहे आपण आता वाशी नाक्यावरून. आय होप की आवाज रेकॉर्ड होत असेल. सरळ वडखलच्या रस्त्याने आपण अलिबागच्या रोडला कनेक्ट होणार आहोत. गोप्रो पण यार असा सीन करतोय. स्टार्टिंगची आपली पहिली क्लिप होती, तिला आवाज होता, नंतर त्याच्या 2 क्लिपा पुढच्या पेनपर्यंत जो आलो, तो रस्त्याचा जो आवाज होता तो रेकॉर्डच झाला नाही. काय माहिती काय आवाज आला नाही. परत वाशी नाका थांबलो तेव्हा चेक करतो म्हटलं, बट ठीक आहे झाला. आणि आता फायनली परत आपण निघालो आहे आपल्या पुढच्या दिशेने. 26 किलोमीटर आहे इथून, 26 म्हणजे आता 25 झाला असेल. 1 किलोमीटर कसं तरी आपण पुढे आलो आहे. आणि मस्त गारगार हवेचा झोका घेऊन आपण चाललेलो आहोत. एक रायडर पुढे, एक रायडर मागे आणि आपण मध्ये. आणि आपण टेलला असतो, म्हणजे मागे असतो सगळ्यांच्या, बट तो आता मागे राहतोय, त्यामुळे आणि जास्त काही लांबची राईड नाही, त्यामुळे म्हटलं राहू दे, ठीक आहे चालेल. आय होप की आवाज रेकॉर्ड होत असेल. तर पुढे जाऊन आता मस्त वाईब झालेली आहे. कारलेखिंडीत जाऊ आणि तिथे मस्तपैकी चहा नाश्ता घेऊ आणि मग पुढे जाऊ. आज खूप गर्दी असेल. आय होप टू की लवकर दर्शन होऊ दे आणि लवकर निघू दे, जास्त ऊन नको आहे. तर मित्रांनो, मुंबई गोवा हायवे आपण सोडलेला आहे. तसाही आपण इकडनं जाऊन लेफ्टला घेऊन मुंबई गोवा हायवे कनेक्ट करू शकतो. बट जो मेन आताचा मुंबई गोवा हायवे आहे, हा वडकाचा फ्लायओव्हर, तो आपण सोडलेला आहे. आणि आता आपण जाऊ पुढे, राईट आहे, राईट टर्न घेऊन आपण जाऊ अलिबाग रोडकडे.
विपुलची पण खूप इच्छा होती की त्याची स्वतःची गाडी घेऊन राईडला येणं. तर विपुल आपल्यासोबत हम्पी राईडला होता आणि त्याने थोडं अनुभवलं की राईडला गाडी घेऊन आणि चालवायला पिलवेन नाही तर चालवायला जी मजा असते ती त्याला अनुभवायची आहे. म्हणून तो बोला की आपण सिंगल जाऊ पण आपली स्वतःचीच गाडी घेऊन जाऊ. सो हा तर मेन खरा एक्सपिरियन्स असतो की स्वतःची गाडी घेऊन राईड करायचं. त्यामुळे माझी गाडी प्रत्येक राईडला असते, असं कोणाच्या मागे किंवा दुसऱ्याच्या गाडीवर मी बसत नाही. तिकडे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत आणि इकडे आपला नाश्ता चालू आहे. भाई एकच घसरला, आम्ही इथून प्रोव्हाइड करतोय. सो इथे कारल्याखिंडीत आम्ही आहोत. इथे नाश्त्याला थांबलो. तू वाजले किती वाजले रे? 7:45 म्हणजे 7:45च वाजले. तो थोडा लवकर जायचा प्रयत्न होता बट स्टील आपल्याने ते काय होत नाही. इकडे समोसा पाव मजबूरी है. वड़ा पाव का नाम लेके क्या क्या लिया है? ढोकला लिया और समोसा पाव लिया है. वड़ा पाव तो है ही नहीं. है का मायला छिपा के रखता है. बोल अरे समीरला काय यार के भाई तुझ्याशिवाय काय खात नाही. मी काय काहीच खातच नाही. यो दिसत नाही. मी काय खातच नाही. फक्त यो काय असं ठेवला ती तुझ्या नावानेच खातो. भाई कर एन्जॉय कर. फक्त 8 वाजले सकाळचे आणि जवळपास आपण आलेलो आहोत. आता ती कमान वगैरे कुठं आहे काय माहिती नाही बट आता बघू. स्टेज आता कुठेतरी लिहिलेलं वगैरे असेल कनकेश्वरला कसं जायचं. तर इकडनं हा रस्ता जो आहे ना तो सासवणे, मांडवा, किम बीच तिकडे पण जातोय. आणि फायनली आपण लागलोय कनकेश्वर. जी कमान होती ना इथे होती कुठेतरी. हा जो रस्ता लागलाय तो ते कमान नाही त्यामुळे हा पण तिथे बोर्ड आहे. बोर्डवर लिहिलेलं आहे कनकेश्वर म्हणून. मापगाव. हां मापगाव सॉरी सर. श्री कनकेश्वर, श्री क्षेत्र कनकेश्वर. फायनली आपण कनकेश्वर मंदिराचा जो डोंगर आहे, 2-3 डोंगर आहेत त्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि ऑफरोडिंग सो फार सो गुड. हो रेल्वे ट्रॅक. अरे ये तो मैं भूल ही गया. ओम नमः पार्वती. सो ही सगळी पार्किंग खूप गर्दी आज आणि इथून इंटर होतोय आपण. भाई तुम्हाला माहिती आहे का किती पायऱ्या आहेत? मोजलं ना. हां तर फायनल मित्रांनो पायऱ्या चढायची सुरुवात केलेली आहे. 650 पायऱ्या आहेत. मला काय 4-5वा एक्सपिरियन्स असेल बट ह्याच्यावरती पण एक क्लाप केलेला आधीचा. त्यात तर खूप दमलेलो. पावसाला झालेलो श्रावण महिन्यात. सो आता महाशिवरात्री सकाळ आलो. आता बघू किती दमतोय ते. फॅमिलीसोबत प्लॅन होता पण फॅमिली कोणी येत नाही. बघा एवढा चालायला लागतं की काही. अरे भाऊ वगैरे सगळे आले रे, ताई वगैरे. त्यांना बोलू चला ना सोबत. मी बोलू बाईक घेऊन येते, तुम्ही या कारमध्ये. इल्ले घरून झोपून राहू, इकडं नाही येणार असं नाही कारण जाम दंबाल होते नंतर. सो पायरी बघा, पायऱ्या खूप मोठ्या 650 पायरी. तेवढं चढायचं म्हणजे खूप मोठा डिस्टन्स आहे. हा एक डोंगर समोरचा, परत त्याच्या मागे एक डोंगर, परत त्याच्या पुढे एक डोंगर, असे 2-3 डोंगर सोडून तुम्हाला नंतर मग मंदिर येईल. सो जसं रस्त्याला काय येईल 350 पायऱ्या आहेत. कनकेश्वराची पाऊल खून असलेली देवाची पायरी इथे. तो आता जो रस्ता आहे ना स्लोप किंवा जो चढाई होती ती बंद झाली आणि आता थोडासा फ्लॅट आहे. ड्रोन उभवायचा विषय होता बट परत ड्रोनने धोका दिलेला. पुढे जाऊन रेंजेस गेलेली. एक रिटर्न टू होमवर आपला आलेला बरा झाला. नाही तर असं वाटलेलं की गेला की काय.
सो बघू, मंदिराजवळ पण ड्रोन उडवायचा आहे. भीती राहील म्हणत, बट आता काय जास्त घाबरून पण फायदा नाही. पालेश्वर मंदिराची इथे आलेलो आहोत आणि इथे अशी प्रथा आहे की इथला कुठं पाला आहे तो नेऊन देवाच्या इथे देवाचं त्या पालेश्वर मंदिर. असं आतमध्ये मंदिर. सगळ्या पायऱ्या कवर करून आम्ही आलोत. चढून उतरून क्षेत्र कनकेश्वर देवस्थान देवाची मंदिराची कमान आहे. इथेच काय कुंभ आहे ना, तो काय बोलतो त्याला, ब्रह्मकुंड बघूया. पाण्याचे लेवल खूप खाली आहे. पावसाळ्यात इथपर्यंत आहे. पाणी पण थोडं घाण आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या बाहेर आहोत आणि इथे ही रांग आहे. तिकडनं आपण स्टार्ट केलं, तिकडनं रांग आहे ही अशी जाते आणि इकडनं परत राऊंड त्या जो तलाव आहे त्या तलावाला राऊंड करून मग इथे मंदिर त्या बाजूला येते. आणि त्या बाजूला पण 4-5 किंवा जास्त रॅक आहेत. त्या रॅक क्रॉस करायच्या आणि मग आतमध्ये दर्शन घ्यायला तुम्हाला जागा भेटेल. सो आपला आज काय सीन नाही आहे दर्शन घ्यायचा, बाहेरच दर्शन घेऊ. बहुतेक आतमध्ये आरती चालू आहे त्यामुळे हा आवाज येतो. खूप मस्त परिसर आहे इथला. वाईब पण खूप छान आहे. थोडा अजून लवकर आलो असतो अजून मस्त जरा वाटला असता, बट ठीक आहे. सो फार सो गुड. इथे आता कुठेतरी खिचडी भेटते. खिचडी खाण्याचा काहीतरी प्रोग्राम करू, लांबून पाया पडू आणि मग एखादा ड्रोन वगैरे उडवू. खाली पण काहीतरी आहेत मंदिर वगैरे, मी गेलेलो आहे बट आता आठवत नाही. सो ते पण बघू आपण आणि मग पुढे आपण जाऊ. सो जहाँ भी जाए सत्संग छूटना नहीं चाहिए. काय बोल, पहिले सत्संग फोटो का मग विठोबा. ह्याला सत्संग बोलतो रे. असा प्रसाद जेवायला दिला असतो ना, त्याला आम्ही सत्संग बोलतो. बसूया. ड्रोन उडून झालेला आहे. परत आम्ही मंदिराच्या इथे आलोत आणि इकडे श्री कृष्ण बलराम टेम्पल आहे. सो हा पण व्हिडिओ, ह्या मंदिराचा व्हिडिओ मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे. सो त्यामुळे मला डिटेलमध्ये काय दाखवायचं नाही आहे. सो कोणाला गेलेला पाया पडायला आणि ड्रोन उडून दर्शन बाहेरनंच घेतलं. बाकी काय असं सगळं दाखवलेलं आहे. तो पण त्या व्लॉगची पण म्हणजे डिटेल जो व्लॉग आहे तो व्लॉगची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवीन. तुम्हाला तो पाहायचा असेल तर बघू शकता. हा पण तसा खूप सुंदर आहे. ड्रोन शॉट कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता एखादा छास वगैरे पिऊ. 11:15 वाजलेले आहेत. झूट बोल रहे हो तुम. 15 मिनिटं कमी. 11:20 झाले. 11:20 झाले. मग तू 10 वाढवतोस, मी 5च वाढवतोय. तर बस एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगू शकता. सो भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, बी सेफ.